महाराजांच्या कीर्तनामध्ये पाठीमागे उभे राहिले आणि रामेश्वर भटानंच आरती तयार केली महाराजांची. आरती तुकारामा हे रामेश्वर भटांनी तयार केली. बाकीचे ब्राह्मण त्यांना नाव ठेवत होते, परंतु त्यांनी ओळखलं हे साधारण नाहीये. म्हणून देवच बुद्धी देत असतो आणि उजळून निघत असतो. धार्मिक लोकांना त्रास आहे हे सांगतोय मी तुम्हाला. कारण प्रभू कोणाला काय बुद्धी देतील हे सांगता येणं शक्य नाही. या चौघांना त्रास होऊ लागला. शिवभक्त होते, भगवंताला तिथे यावं लागलं आणि भगवान रागाच्या महाकाला स्वरूपामध्ये रागिष्ट भक्ताला त्रास झाला की देवाला राग येतो. भगवान शंकर रागवलेले होते आणि भगवान शंकर त्या ठिकाणी पिंडीच्या रूपामध्ये धुपकून असा आवाज आला. खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झाली शिवपिंड आणि तिथून भगवान शंकर महाकालाच्या रूपामध्ये प्रकट झाले. त्या काळी दैत्यांना मारलं. आजही तुम्ही जर उज्जैनला जर गेलात तर मंदिर तुम्हाला खड्ड्यामध्ये पाहायला मिळतं. भक्ताच्या रक्षणासाठी आले प्रभू आले. हे झालं तिसरं ज्योतिर्लिंग. उज्जैन्यम महाकालम ओंकारम ममलेश्वरम. ओंकारम ममलेश्वरम. तुम्ही ओंकार इकडे जर गेलात ओंकार आणि ममलेश्वर, ओंकारेश्वर, तर नर्मदेच्या त्या तीरावरती एक मंदिर आहे ओंकारेश्वर आणि नर्मदेच्या ह्या तीरावरती एक मंदिर आहे ते ममलेश्वर. जोपर्यंत दोन्ही ठिकाणी जाऊन दर्शन घेत नाही तोपर्यंत पूर्ण ज्योतिर्लिंग होत नाही. त्या तीरावरती नारदानं तप केलेलं होतं आणि शिवपिंड नारदानं तयार केलेली होती ओंकारेश्वराची. जाऊन बघा एकदा आणि विनंती केली